आमेन. देव खरोखर चांगला आहे. वचन सांगतं तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. जर आम्ही विश्वासाने त्या चांगुलपणाला घेतलं, त्याच्या दयेला घेतलं, तर निश्चित आमच्या जीवनामध्ये मोठा चमत्कार घडणार आहे. हालेलुया. साक्ष छोटी असू दे किंवा साक्ष मोठी असू दे प्रियानो, त्याच्यामध्ये जर देवाचा गौरव असेल तर स्वर्ग आमच्याबरोबर उल्हास करतं. हालेलुया. आणि देवाची इच्छा आहे की आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्षी घडाव्यात. का तुम्ही तयार आहात का? मी तर खूप आनंदी आहे, मी खूप उत्साही आहे, मी तयारीत आहे, कारण माझ्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडणार आहे. हालेलुया. आता सध्याला मला ते दिसत नाही आहे, पण माझा विश्वास आहे देव माझ्यासाठी ते करणार आहे. हालेलुया. जेव्हा दिसतं तेव्हा मी पट करून विश्वास ठेवतो, जेव्हा काहीच दिसत नाही तेव्हा विश्वास ठेवणं अवघड असतं. पण आज सकाळी मला तुमच्या विश्वासाला वाढू द्या. परमेश्वर विश्वासानुसार काम करतो. हालेलुया. जेवढा तुमचा विश्वास मोठा असेल तेवढा तुमचा चमत्कार मोठा असेल, जेवढा तुमचा विश्वास छोटा असेल तेवढा तुमचा चमत्कार छोटा असेल. आणि मी अपेक्षा करते की माझ्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडावी, माझ्या जीवनामध्ये मोठा चमत्कार घडावा. म्हणून माझा विश्वास जो देवावर आहे, जे दिसत आहे त्याच्याकडं नाही आहे प्रियानो, पण जे माझ्यासाठी येणार आहे त्याच्यावर आहे. म्हणून प्रभूमध्ये मी आनंद करत आहे, प्रभूमध्ये मी उल्हास करत आहे. आणि माझी इच्छा आहे की मंडळींनी पण या गोष्टीला समजून घ्यावं. हालेलुया. हालेलुया. 2024 मध्ये आम्ही अनेकांनी ठरवलं असेल की 2024 मध्ये मी हे करणार, मी बारीक होणार, मी रनिंगला जाणार, मी हे खायचं सोडणार, मी असं करणार, 2024 मध्ये माझं असं घर असणार, माझा असा फायनान्स असणार. पण या सगळ्या गोष्टीवरून एक गोष्ट महत्त्वाची आहे की मी देवासाठी काय करू शकते हे जर तुम्ही ठरवला तर मला असं वाटतं तुम्ही योग्य निवड केलेली आहे. कारण वचन सांगतं सगळ्यात पहिला त्याचं किंगडम शोधा, सगळ्यात पहिला त्याचं राज्य शोधा. आरोग्य, पैसा, पुरवठा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर ते सगळं सेकंडरी आहे. पहिलं त्याचं राज्य मिळवा, पहिलं त्याची उपस्थिती मिळवा. त्याच्यासाठी मी काय करू शकतो, मी काय एक्स्ट्रा करू शकतो, हे जर आम्ही ठरवलं ना प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये मी तुम्हाला विश्वासाने सांगते, तुम्हाला आशीर्वादाच्या मागं जाण्याची गरज नाही, आशीर्वाद तुमच्या मागं धावत येणार आहे. हालेलुया. हालेलुया. मागचे लोक झोपलेले. हालेलुया. एक पण झोपलेला नाही. देवाला सर्व गौरव. मी खरंच मनापासून आभार मानते प्रियांनो. दुरून दुरून लोक आपल्या ठिकाणी येत आहे. बिजापूरवरनं फॅमिली आपल्यामध्ये येते, ठीक 9 वाजताच्या आत येत आहे. नळदुर्गवरनं फॅमिलीज येते, 9 वाजताच्या आत येत आहे. अजून कुर्डवाडीवरून लोक येते, 9 वाजताच्या आत येते. गुळवंची, कोंडी, लांबून लांबून लोक 9च्या येते. हालेलुया. आपण पण लवकर येणार आहोत. हालेलुया. कारण देव चांगला आहे. मला मिस करायचं नाही, मला मिस करायचं नाही. फर्स्ट प्रेझेन्स आणि लास्ट प्रेझेन्स मला मिस करायचं नाही आहे. कारण का माहीत आहे का, 2 दिवसापूर्वीच आपल्या इकडं पंतप्रधान येऊन गेलेत. काय तयारी. मला असं सांगण्यात आलं की 21 कोटी रुपये खर्च झाले त्यांच्यासाठी. ते आदरणीय आहे, पंतप्रधान आहे. त्यांच्या येण्याच्या अगोदर 2 दिवस अगोदर असा ते ब्रदर सांगत होते, इतकं पोलीस लोक परेशान, इतकं सगळं टाईट होतं. का माहिती आहे का, पंतप्रधान येणार म्हणून सगळे तयारी करत होते. असं झालंच नाही की आले ते आणि सगळे लोक उशीर आले. त्यांनी येण्याच्या अगोदर सगळे एकदम तयारी झालेली आहे, लोक आलेले आहेत. का माहिती आहे का, पंतप्रधान येणार आहे. घर सेकंडरी आहे. 5च लोकांना दिलं, अजून लोकांना देतील की नाही माहीत नाही. फक्त 5 लोकांना दिलं, पण सगळी गर्दी. मला असं वाटतं घर पाहण्यापेक्षा त्यांना पाहण्यासाठी गर्दी जास्त झाली असेल. हो की नाही? हां. अहो, एका व्यक्तीसाठी जर एवढी तयारी होत असेल, आमचा तर राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, आमचा उद्धार करता, आमचा जिवंत देव आहे. किती करून आम्ही तयारी केली पाहिजे प्रियांनो. किती करून आमच्यामध्ये उल्हास पाहिजे, किती करून आमच्यामध्ये आनंद पाहिजे की नाही, रविवारी एकत्रीकरणामध्ये माझा प्रभू मला भेटीस येणार आहे, तर मी किती तयारी केली पाहिजे.
2 दिवस नाही, उद्यापासूनच माझ्या आत्म्याची तयारी केली पाहिजे, माझ्या शरीराची तयारी केली पाहिजे, मी कुठले कपडे घालणार त्याची तयारी केली पाहिजे, आत्म्याची तयारी केली पाहिजे. का माहिती आहे का? हा विश्वास ठेवायला पाहिजे. मी त्याला लांबून बघणार नाही, मी अगदी त्याला जवळून बघणार आहे. केवळ जवळून बघणार नाही, पण मी त्याला स्पर्श पण करणार आहे, मी त्याला भेटणार पण आहे, मी त्याला आलिंगन पण देणार आहे. आणि आमचा देव सर्वांशी असंच वागतो प्रियांनो. हालेलुया. तो काळा गोरा, तुम्ही ख्रिस्ती आहात, तै आहात, कुठले, तो काही बघत नाही. तो हे बघत आहे की कोण विश्वासाने आलेला आहे, कोण तयारीने आलेला आहे. प्रभू ते पाहतो. आणि जसं तुम्ही आतुर आहात ना, मी विश्वासाने सांगते, तसा तो देखील आम्हाला आतुर आहे भेटण्यासाठी. हालेलुया. तो देखील आतुर आहे की मी कधी या भावाला स्पर्श करू, कधी मी माझ्या मुलीला स्पर्श करू, कधी मी त्याला मिठी मारू. आणि ज्या वेळेस प्रभू आम्हाला भेटतो ना, मी तुम्हाला सांगते, तो आमच्या संपर्कात जरी आला ना, आमची परिस्थिती बदलून जाते. हालेलुया. आमची रोगराई निघून जाते. कोणीतरी आमीन म्हणेल. माझी निराशा निघून जाते. हालेलुया. हालेलुया. मागचे लोक हालेलुया. हालेलुया. 2024 मध्ये आपण काहीतरी वेगळं करणार आहोत प्रियांनो. असं करणार आहोत, असं काहीतरी प्रत्येक परिवार, प्रत्येक व्यक्ती असं काहीतरी आत्मिक स्टेप्स आपण उचलणार आहोत ना, की स्वर्गाला वाटायला पाहिजे की तिथंपेक्षा इथं मला राहायला आवडेल, देवाला पण आवडेल. आणि हे होणार आहे प्रियांनो. हालेलुया. हे होणार आहे. मी विश्वासाने म्हणते की या वर्षामध्ये खूप साऱ्या गवाही आमच्यामध्ये असणार आहेत. आमेन. हालेलुया. का माहिती आहे का? कारण परमेश्वराच्या दासाने पास्टरने सांगितलेले उजवी डावीकडून सगळे येणार आहेत. हालेलुया. उजवी डावीकडून सगळे येणार आहे. जिथं तुम्हाला आशाने तिकडनं लोक येणार आहे. जिथं तुम्हाला वाटते की इथं दरवाजे बंद आहे, तेच दरवाजे तुमच्यासाठी उघडणार आहे. तुम्हाला वाटतं की इथं काहीच होणार नाही, तिथूनच तुमच्यासाठी पुरवठा येणार आहे. कारण वचन सत्य आहे, वचनच कार्य करणार आहे. आणि मी विनंती करते, प्रार्थना करते आणि विश्वासाने तुमच्या समोर ठेवते, देवाला गांभीर्याने घ्या प्रियांनो. त्याच्या वचनाला गांभीर्याने घ्या. अनेकांना वचन मिळत नाही म्हणून नाश होते, पण आम्हाला वचन मिळते, चांगली सहभागिता मिळते. त्याला पकडून राहा, कारण आमच्यासाठी अद्भुत घडणार आहे. हालेलुया. शेजारच्याला सांगा, माझ्यासाठी खूप काही मोठं घडणार आहे. सांगा सांगा, हलवा त्याला. अरे बापरे. अजून एकदा म्हणा, माझ्यासाठी अद्भुत काहीतरी घडणार आहे. यशाया 54 याचा पहिला अध्याय जे आपल्याला पास्टरांनी सांगितलं, या वर्षाचं जे वचन आहे त्याच वचनामधून मी बोलणार आहे. यशाया 54. तुमच्याकडे बायबल असेल तर तुम्ही उघडू शकता, नसेल तर मी तुमच्यासाठी वाचेल. इथं म्हटलेलं आहे पहिलं वचन, मूल न झालेल्या वंदे, म्हणजे जी स्त्री वांज आहे तिच्याविषयी परमेश्वर म्हणतो, तुला मूल नाही हे वंदे स्त्री, आनंदाने गजर कर. ज्या तुला प्रसूती वेदना माहीत नाही ते तू आनंदाने जयघोष कर. आनंदाची आरोळी मार, असं परमेश्वर म्हणतो. परमेश्वर कोणाला म्हणते प्रियांनो? या वचनाला आपण नॅचरल आणि सुपरनॅचरल दोन्ही गोष्टीकडनं आपण बघणार आहोत. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, देव अशा एका स्त्रीशी बोलत आहे, देव अशा एका व्यक्तीशी बोलत आहे जी वांज आहे, जिला मुलं नाही आहेत. आणि अशा स्त्रीशी परमेश्वर म्हणतो, हे वंदे स्त्री, तू आनंदाने काय कर? गजर कर. जी तुला प्रसूती वेदना माहीत नाही, तू आनंदाने जयघोष कर, असा परमेश्वर म्हणतो. बघा, ज्या स्त्रीला लेकरं नाही आहेत, ज्या स्त्रीला ती वेदनाच माहीत नाहीये, कदाचित त्या स्त्रीला वाटत असेल की मी आई बनावंटी झाली नसेल, आणि कदाचित तिला त्या वेदना असतील, तिच्या त्या मनामध्ये दुःख असेल, तिच्याकडे ती कॅपॅसिटी नसेल की ती लेकराला जन्म द्यावं. अशा एका स्त्रीशी परमेश्वर बोलतो आणि तिला काय म्हणते? सगळ्यात पहिला असं नाही म्हणत की तुम्ही तुला आशीर्वादित करणार आहे, तुला लेकरं देणार आहे. सगळ्यात पहिला परमेश्वर काय म्हणतो? अगं वांज स्त्री, म्हणजे तिच्याकडे कॅपॅसिटी नाहीये मुलं प्रस्तुत करण्याची, म्हणजे मुलं जन्म देण्याची तिच्याकडे कुवत नाहीये. तिच्याशी परमेश्वर काय म्हणतो की बघ, तू वांज आहे, पण परमेश्वर म्हणतो तू आनंदाने गजर कर. तुमच्याकडे ती कॅपॅसिटी आज नसेल प्रियांनो, तुम्ही खूप वर्षापासून प्रयत्न करत असाल की तुमच्याकडून ती गोष्ट व्हावी,
एका स्त्रीला वाटत असेल की किती वर्ष झाली मला लेकरं नाही आहेत आणि मला माहीत आहे लेकरं नसण्याचं दुःख काय आहे, माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी नाही आहे. पण परमेश्वर आज मला काय म्हणत आहे की गीता तू रडू नकोस, तू वांज आहे मला माहीत आहे. पण परमेश्वर काय म्हणतो, अशाही परिस्थितीमध्ये तू काय कर, आनंदाने गजर कर. परमेश्वर वेडा आहे का हो? हां, प्रभू मला लेकरं नाही आहेत, मी तुझ्याकडे लेकरं मागत नाहीये. प्रभू इतकी वर्ष झाले मी नोकरी मागते, मला नोकरी नाही, आणि तू म्हणतो आनंदाने गजर कर. प्रभू इतकी वर्ष झाले आमच्या घरामध्ये हे नाहीये, मी मागत आहे, आमच्या कुटुंबामध्ये ती कॅपॅसिटी नाहीये, आणि प्रभू आम्ही ते तुला मागत आहे आणि तू आम्हाला काय म्हणत आहे, आनंदाने गजर कर, आनंदाचे गीत गा. तू म्हणतो की एकदम तू स्तुती कर, आराधना कर. कसं काय शक्य आहे? तुम्ही करू शकाल का? मी करू शकेल का? नाही करू शकणार. जर असं मी एक नॉर्मली जर आपण, माझ्याकडे ती गोष्ट नाहीये, मी खूप रडून 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 प्रार्थना करेल, पण परमेश्वर काय म्हणतो, तू आनंदाने गजर कर. कॅपॅसिटी नाहीये तुमच्याकडं, ते तुमच्याकडं नाहीये. कित्येक वर्षापासून नसेल, कित्येक महिन्यापासून नसेल, 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष झाली असेल, तुमच्या घरातली समस्या ती गेली नसेल आणि ती कॅपॅसिटी तुमच्यामध्ये नाहीये. आणि आज परमेश्वर अशा सर्व लोकांशी बोलून काय म्हणत आहे, तू आनंदाने गजर कर. तुला प्रस्तुती वेदना माहीत नाहीये, तुला ते गोष्टी माहीत नाहीये, पण प्रभू काय म्हणतो, अशाही परिस्थितीमध्ये मी देव तुला सांगत आहे, आनंदाने गीत गा, आनंदाने स्तुती कर, आनंदाने परमेश्वराला उंच कर. का माहिती आहे का? पुढच्या वचनामध्ये परमेश्वर काय म्हणतो, जर तू आनंदाने गीत गाशील, जर तू जयघोष करशील, तर ज्या स्त्रीला मुलं आहेत त्या स्त्रीपेक्षा अधिक मुलं तुला असतील. हालेलुया. हे देव म्हणत आहे. जर तुमच्याकडे नाही एखादी गोष्ट, तुमच्याकडे एखादी गोष्ट नाहीये, ती करण्याची तुमच्याकडे कुवत नाहीये, ती करण्याची तुमच्याकडे कॅपॅसिटी नाहीये, अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर थेट तुमच्याशी, माझ्याशी बोलत आहे आणि म्हणत आहे, अशा परिस्थितीमध्ये तू देवाची स्तुती कर. एकच शस्त्र आहे प्रियांनो. जर आमची परिस्थिती बदलायची असेल, आमच्या जीवनामध्ये ते आशीर्वाद हवे असेल, आम्ही देवाला काहीच देऊ शकत नाही. नारळ, उदबत्ती, पुरणपोळी, बोकूड, मुर्गी काही देऊ शकत नाही. त्याच्याने परमेश्वर अजिबात संतुष्ट होत नाही. काय जर असेल ते म्हणजे आमचा विश्वास. आणि त्या विश्वासाने जेव्हा मी आनंदाने स्तुती, प्रशंसा करायला लागते, गीत गायला लागते, त्याच्या समागमे मी राहायला लागते. आत्ताच लताची आम्ही साक्ष ऐकली. 50 दिवस ती उपवास प्रार्थनेमध्ये होती. 50 दिवसामध्ये तिने काय साधलं? तिने परमेश्वराची जवळीकता साधली. आणि जितकं परमेश्वराच्या जवळ आम्ही जायला लागू ना प्रियानो, तितका तो किती चांगला आहे, तितका तो किती मौल्यवान आहे, तितका तो किती प्रेमळ आहे, तितका तो किती आमच्या जीवनामध्ये कार्य करायला तत्पर आहे. या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. मग आम्ही चिंता करत बसत नाही, काय होणार, कसं होणार. आम्ही प्रार्थना करतो, टेन्शन घेतो. आम्ही प्रार्थना करतो, विचार करत बसतो, होईल की नाही, होईल की नाही, होईल की नाही, होईल की नाही. पण आज मला तुम्हाला सांगू द्या, अशाही परिस्थितीमध्ये जी गोष्ट तुम्ही करू शकत नाहीये किंवा जी गोष्ट तुमच्याकडं नाहीये, भले आज लोक तुम्हाला वांज म्हणत असतील, काय किती दिवस झाले ह्याच्याकडे नोकरीच नाहीये, काय किती दिवस झालं ह्याचं काय ठरतच नाहीये, किती दिवस झालं ह्याचा बिझनेस वाढतच नाहीये, असं या परिस्थितीला वांज, जिथं तुम्ही फ्रूट बेअर करू शकत नाही, तुम्ही काहीतरी उत्पन्न करू शकत नाही, अशा सर्वांना आज परमेश्वर म्हणत आहे, आनंदाने जयघोष कर, आनंदाने गीत गा. एका देवाच्या सेवकाने खूप सांगितलं प्रियानो, जे धन्यवादित हृदय आहे, परमेश्वराला जे हृदय धन्यवाद देतं, त्या व्यक्तीची ग्रहण करण्याची कॅपॅसिटी वाढते. जितकं तुम्ही परमेश्वरामध्ये धन्यवाद द्याल, जितकं प्रभूला तुम्ही उंच कराल, स्वर्ग त्याच्या बदल्यात काय देतं माहिती आहे का? जे येणार आहे ते ग्रहण करण्याची कॅपॅसिटी वाढवतं. तुमची कॅपॅसिटी एवढीच असेल, पण जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये राहायला लागा, प्रभूमध्ये उंच करायला लागाल, परमेश्वर ग्रहण करण्याची कॅपॅसिटी वाढवतो. म्हणून दुसरं वचन काय माहिती आहे का? तुझ्या कनाती पसरो. लगेचच परमेश्वराचं वचन आहे.
पहिला सांगितलेलं आहे आनंदाने गजर कर, आणि दुसरा म्हटलेलं आहे मग तुझ्या कणाथी वाढव. आमची इच्छा काय असते, पहिला कणाथी वाढू दे मग मी आनंद करणार, पहिला मला उत्तर मिळू दे मग मी जयघोष करणार. देवाच्या राज्यात उलट आहे. पहिला आनंद करा, पहिला त्याच्यामध्ये रममाण व्हा, पहिला त्याच्यामध्ये विश्वास ठेवा, पहिला त्याला उंच करा, मग तुमच्या कणाती ऑटोमॅटिकली वाढणार आहे. हालेलुया. कारण देव म्हणतो तू वांज होती तरी तू आनंद केली, म्हणून देव काय म्हणतो माहितीये का, तुला इतकी मुलं होणार, तुला इतकी मुलं होणार. कोणतरी आमेन म्हणा. मी एवढं सांग. हालेलुया. तुला इतकी मुलं होणार की जी विवाहित स्त्रीला होती त्याच्यापेक्षा जास्त होणार. का माहितीये का, अशा परिस्थितीमध्ये तू आनंद केलेला आहे, तुझ्याकडे नसताना तू आनंद केलेला आहे. आज माझ्याकडे आरोग्य नाही तरी मी देवाची स्तुती करते, देवाला धन्यवाद. मी तुम्हाला एक उदाहरण देते, एक जिवंत उदाहरण देते. आपल्याकडं सोलापूरकर आंटी येतात बिजापूरवरनं. आता त्यांच्या मुलीचे पाय थोडेसे असे वाकडे आहेत. त्यांचा विश्वास आहे की ती एक दिवस चालणार. आमेन म्हणा. मागच्या रविवारी ती काय म्हटली माहिती आहे का, मी म्हटलं मुलगी कशी आहे, अहो आमची मुलगी ऑर्थोपेडिक डॉक्टर आहे म्हटली. ऑर्थोपेडिकमध्ये हाडांचं डॉक्टर. माझी मुलगी हाडांची डॉक्टर आहे, ती बरी होणार. मी म्हटलं देवा काय विश्वास बाईचा, नुसतं पाय बरं नाही, ती हाडांची डॉक्टर होणार हे डिक्लेअर केलेलं आहे. विश्वास मोठा पाहिजे हो. हां, उगाच छोटं छोटं काहीतरी 2024 मध्ये करत बसू नका. एवढंच दे देवा, एवढंच दे, एवढंच दे. ऑर्थोपेडिक डॉक्टर म्हटलं मी शॉक झाले. का माहिती आहे का, माझी एक मुलगी इंजिनियर आहे, माझी दुसरी मुलगी इंजिनियर आहे, माझी तिसरी मुलगी पण डॉक्टर आहे, चौथी मुलगी पण माझी डॉक्टर होणार, ते पण साधीसुधी नाही, ऑर्थोपेडिक म्हटले. आणि ती गोष्ट मला हलवून टाकली. पाय सरळ नाही, हाडांचीच डॉक्टर होणार. आपल्याला ते अशक्य वाटतं पण होणार. काहीतरी पुढे जाऊन ती कोर्स करणार पण आपल्या सगळ्यांची हाडं ती बरं करणार. होणार प्रियांनो, होणार. आईचा विश्वास आहे. आज तिला कळत नाही पण ज्यांना कळतं त्यांचा विश्वास आहे, होणार म्हणजे होणार, होणार, होणार. आणि त्या वांज स्त्रीने, त्या वांज मुलाने, जिच्याकडे काय नव्हतं त्याने आनंद करायला सुरुवात केली. आणि परमेश्वर काय म्हणतो, तू आनंदाने स्तुती करायला सुरुवात केली, जयघोष करायला सुरुवात केली. म्हणून वचन काय सांगतं माहिती आहे का, मी तुला पुष्कळ देणार, मी तुला पुष्कळ देणार. हालेलुया. मी तुला पुष्कळ देणार. आणि स्तोत्र यशाया 51:2 मध्ये परमेश्वर एका व्यक्तीचं उदाहरण देतो, एका कपलचं उदाहरण देतो. 51:2 मध्ये परमेश्वर म्हणतो, तुझा बाप अब्राहम तुला माहिती आहे का, तुझी आई सारा तुला माहिती आहे का, जेव्हा मी त्यांना बोलवतो ते एकटे होते पण जाताना पुष्कळ होते. अब्राहम साराविषयी सगळ्यांना माहिती आहे. उत्पत्ती 18 मध्ये एक दिवस अब्राहम बसला होता आणि त्याला 3 पुरुष दिसले आणि त्याला वाटले की यांना मी घरात बोलवावं, आणि तो घरात त्यांना बोलवतो आणि तो त्यांना म्हणतो की तुम्ही थांबाच, मला तुमचा पाहुणचार करायचंय. देवाच्या उपस्थितीला लांबून बघत बसू नका प्रियांनो. पटकरून त्याला आपल्या जीवनामध्ये बोलवा, आपल्या घरामध्ये बोलवा. अब्राहम का पुष्कळ लेकरांचा बाप झाला माहितीये का, कारण त्याच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी त्याने केल्या ना ज्याच्यामुळे स्वर्ग अट्रॅक्ट झालं. इम्पॉसिबल होतं तरी पॉसिबल झालं. सारा वांज होती, वचन सांगतं तिची मासिक पाळी बंद झाली होती, तिच्याकडे ती कुवतच नव्हती, पण तरी देखील देव अशा एका कपलकडे जाते, अशा एका कपलकडे जाऊन त्याच्याशी अभिवचन देते. तो सगळं मटण बिटन आणून ठेवतो, ते खाते. आणि वचन 14 मध्ये असं सांगतं की ते देवदूत म्हणाले की एक जीवनाचा समय येणार आहे, ते वसंत ऋतू येणार आहे, त्यावेळेस तुझी पत्नी गर्भवती होणार आहे. आणि हा जीवनाचा समय, हा जो वसंत ऋतू आहे ना प्रियांनो, मला मंडळीवर मोकळा करू द्या. जितक्यांनी ग्रहण केलं जोराने आमेन म्हणा. तो जीवनाचा समय, तो वसंत ऋतू, आज देवाची वाणी तुमच्यासाठी ही आहे. ते देवदूत काही बोलले नाही, ते म्हणाले तो वसंत ऋतू येणार आहे आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलेले जीवनाचा समय, जिथं सगळं आदला बदल होणार आहे. शेजारच्याला सांगा सगळं आदला बदल होणार आहे. हलवा हलवा सांगा सगळं आदला बदल होणार आहे.
जे अशक्य ते शक्य होणार आहे. हालेलुया. जे डॉक्टर म्हटले नाहीच होणार आहे ते होणार आहे. आमेन. हालेलुया. जी बँक म्हटली नाहीच देऊ शकत ती देणार आहे तुम्हाला. जो भाऊ म्हणतो मी तुला प्रॉपर्टीतला काहीच देणार नाही, आता सगळे आमेन म्हणतील बघा. त्यांना सहज मिळणार आहे. का माहितीये का? ते देवदूत आले आणि त्यांनी काय म्हटले, अब्राहमा साराकडे तो वसंत ऋतू येणार आहे, तो जीवनाचा समय येणार आहे आणि ती गर्भवती होणार आहे. आता ते डोकं खाजवत बसले असेल, अरे मी तर म्हातारा, सारा तर लपवून ऐकली, तुम्ही सगळे उघड्या कानाने ऐकते, कृपया हसू नका, डाऊट सुद्धा घेऊ नका. ती आत होती आणि तिने ऐकलं, अरे वसंत ऋतू येणार आहे, अरे जीवनाचा समय येणार आहे, मी गर्भवती होणार आहे. तिने ऐकलं, ऐकल्याबरोबर पहिला हसली. हा सोलापूरच्या मध्ये काय बोलते, पास्टर छान आवाज काढतात. हां, शक्यच नाही, होऊ शकत नाही. अहो माझ्याकडे ती कॅपॅसिटीच नाही आहे. डॉक्टर म्हटले सगळं बंद झाले सिस्टर, आता विचार पण करू नका लेकरांचं, संपलं. आणि ह्यानी काय देवदूत बोलायला लागले, देवाचं वचन असं काहीतरी चुकीचं आलं का? मी जाऊन उद्या ऑफिसमधनं दुसरी चिठ्ठी काढते. नाही 31 तारखेला मला चुकीची चिठ्ठी आली, असं झालं आपल्या चर्चमध्ये. एका भावाला चिठ्ठी मिळाली आणि त्याला वचन आलं, स्वर्गात तुझं प्रतिफळ मोठं आहे. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आला, मला स्वर्गात नंतर पाहिजे, पृथ्वीवरचं पाहिजे दुसरी चिठ्ठी. आवडला विश्वास, एका बरोबर एक फ्री, घेऊन जा, स्वर्गाचं पण घे पृथ्वीवरचं पण घे. अशक्य वाटत होतं त्यांना. तुम्हाला पण वाटत असेल की हे अशक्य आहे, तुम्हाला पण वाटत असेल नाही संपलं. कधी कधी मला पण असं वाटतं, नाही आता संपलं, आता जाऊ दे. तुम्हाला पण वाटत असेल नाही आता संपलं, जाऊ दे जाऊ दे, हम दो हमारे दो खुश, आम्हीच दोघं, नाही जाऊ दे आता, कशाला नोकरीची अपेक्षा करायचं, जाऊ दे. सारा पण आमच्यासारखीच होती, ती पण असंच म्हणाली, नाही अशक्य आहे. शिल्पा सिस्टर, असाध्य आहे, होणार की नाही. पण देव काय म्हणतो, मी बोललेला आहे, तो वसंत ऋतू येणार, ते जीवनाचा समय येणार आणि जे अशक्य आहे ते शक्य आहे. एवढं बोलून देवदूत गेले, झालं. आता अब्राहमाने ते वचन घेतलं, साऱ्याने ते वचन घेतलं, एक्साइटेड झाले, मनात शंका होती, होईल की नाही होईल की नाही, पण एकत्रित आले. होईल की नाही होईल की नाही, एकत्रित आले. असं नाही की स्वर्गातनं ढाळ देशी निजाग आला, असं नाही. काही नॅचरल गोष्टी तुम्हाला मला कराव्या लागणार आहे, म्हणून वचन सांगतं पहिला द्या मग तुला देणार आहे. 2023 मध्ये अनेक जणांनी दिलं नाही, तुमच्याकडं आलंच नाही, कारण मीच अकाउंट बघते, मला माहिती आहे कोण कोण दिलं कोण कोण नाही. आता ते विषय नाही आहे, असं नाही. जो नियम आहे ना प्रियांनो, त्या नियमाप्रमाणे आपल्याला केलं पाहिजे. अब्राहमाला देवाने सांगितलं, सारेला पण आले, सारा होणार, अब्राहम होणार, झालं. एकत्रित आले, एकत्रित आले, होईल की नाही होईल की नाही होईल की नाही. अचानक एक दिवस जीवनाचा समय आला आणि अचानक साराला पोटात दुखायला लागलं, अचानक सारेला उलटी आली, अगं बाई ॲसिडिटी झाली. रात्री मटण खूप खाल्लंय, ॲसिडिटीची गोळी घेते. अजून थोडे दिवस झाले, अजून कसं तर मळमळायला लागलं, पायच खूप दुखायला लागले. अब्राहमा काहीतरी व्हायला लागलं, मला लय मळमळल्यासारखं व्हायला लागलं. मनात होईल की नाही होईल की नाही होईल की नाही. आले तर विश्वासाने, एवढं जरी केलं तरी पुष्कळ आहे प्रियांनो. थोडं जरी डाऊट असेल हरकत नाही, पण 2024 मध्ये काढून टाका, होणारच. आमेन. दुसरीकडं बघायचंच नाही, होईल की नाही होईल की नाही.
एक दिवस सारा म्हटले असेल, आज मला डॉक्टरांकडे घेऊन जा, सगळं माझं BP चेक कर, शुगर चेक कर, काय असेल काय चेक करायचं कर. हॉस्पिटलमध्ये गेले आणि कळलं बाई प्रेग्नेंट आहे. बाई प्रेग्नेंट आहे. अब्राहम ढसाढसा रडला असेल. आज तुम्ही हसता, पण स्वतः अब्राहमाच्या ठिकाणी ठेवून बघा, स्वतःला सारेच्या ठिकाणी ठेवून बघा. एक म्हातारी बाई जिच्याकडे कॅपॅसिटीच नव्हती, जिचं सगळंच बंद झालं होतं, तिच्याशी देव बोलला. 1 वर्षात सगळं परिस्थिती बदलली आणि तिच्या गर्भात आता लेकरू आहे. तिच्या गर्भात लेकरू आहे. कशामुळं ते लेकरू आलं प्रियांनो? ते वचन बोललं गेलं. ते वचन तिच्या पहिल्या जीवनात आलं. त्या वचनावर तिने विश्वास ठेवला असेल, थोडा डाऊट ठेवला असेल, पण उत्पत्ती 21 मध्ये काय म्हणतो माहिती आहे का? सारावर देवाचे अनुग्रह झालं आणि देव जे साराशी बोलला ते देवाने पूर्ण केलं. प्रत्येक व्यक्तीने उत्पत्ती 21:1 घरी जाऊन जेवढा वेळ तुम्हाला वाचता येईल तेच वचन वारंवार 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 वाचा. कारण परमेश्वर काय म्हणतो? जे मी अंकिताशी बोललं ते मी पूर्ण केलेलं आहे. जे मी श्रद्धाशी बोललं ते मी पूर्ण केलेलं आहे. जे मी प्रमोदशी बोललेले ते पूर्ण केलेले आहे. जे मी मार्गरेट बरोबर बोललेले ते मी पूर्ण केलेलं आहे. हालेलुया. तुम्ही पूर्ण करणार नाही, देव पूर्ण करणार आहे. हालेलुया. देव जर म्हणाला की मी तुला आरोग्य देणार, तो दिलेला आहे. देव जर म्हटलं मी तुला पुरवठा करणार आहे. ए वांझ स्त्री तू आनंद कर, मी तुला पुष्कळ लेकरं देणार आहे, मी ते परमेश्वर पूर्ण करणार आहे. हालेलुया. आणि अब्राहम आणि सारेला परमेश्वराने जे अशक्य होतं ते शक्य परमेश्वराने केलं. का माहिती आहे का? देवाने त्यांना त्यांच्या क्षमतेला, त्यांच्या कुवतीला वाढवलं. हालेलुया. आणि या ठिकाणी परमेश्वर म्हणते तुम्ही आनंद करा, तुम्ही उल्हास करा, तुम्ही जयघोष करा. का माहितीये का? मी तुम्हाला पुष्कळ देणार आहे. पुष्कळ देणार आहे म्हणून परमेश्वर म्हणतो तुमच्या कनाती वाढवा, तुमच्या घराची द्वारे वाढवा. तुम्हाला वाटतंच की एवढंच आहे, मी एवढ्यातच राहू शकते. नाही, आम्हाला विश्वासाने वाढवायचं आहे. परवा एका भावाने आम्हाला सांगितलं, पास्टर माझ्याकडं पैसे नव्हते पण मी विश्वासाने गेलो, जेवढं होतं तेवढं जाऊन मी जागा बुक केली, मला माहिती आहे माझा देव मला देणार आहे. विश्वासाने त्याने पाऊल टाकलं, विश्वासाने त्याने पाऊल उचललं. देव आदर करणार नाही का हो? 100% आदर करणार आहे. जर तुम्हाला वाटतं की 2024 मधलं वचन जे आम्हाला मिळालेलं आहे मंडळीला, आपल्या कणाता वाढवा, दोऱ्या एकदम मजबूत बांधा, हे जर पूर्ण करायचं असेल ना प्रियानो, आम्हा सगळ्यांना पहिला प्रभूमध्ये आनंद करणं गरजेचं आहे. आम्हा सगळ्यांना प्रभूमध्ये जयघोष करणं गरजेचं आहे, स्तुती आराधना करणं गरजेचं आहे. का माहिती आहे का? तीच एक गुरु किल्ली आहे. कारण परमेश्वर म्हणतो आता हिच्या हृदयाची कॅपॅसिटी वाढलेली आहे. आणि म्हणून आज माझ्या संदेशाचा शीर्षक आहे एनलार्ज युअर कॅपॅसिटी. उगाच जाऊन प्रत्येक वेळेस डोकं देत बसू नका, पास्टर प्रार्थना करा प्रार्थना करा. प्रार्थना करू तुमची क्षमताच तुम्ही वाढवली नाही तर ते तुम्ही ग्रहण करणार नाही. तुमच्या क्षमतेला वाढवणं गरजेचं आहे, तुमच्या विश्वासाला वाढवणं गरजेचं आहे. आणि हे सगळं आत्मिक आहे प्रियानो. जी क्षमता आहे, जी कुवत आहे, तर आता हे नॅचरल झालं, मी उदाहरण दिलं. पण हे कशाविषयी परमेश्वर म्हणतो माहिती आहे का? यशाया 54 हे इस्रायलाविषयी बोलत आहे. इस्रायलाविषयी 53 अध्यायामध्ये परमेश्वर म्हणतो त्या ख्रिस्ताला मी तुम्हाला दिलेला आहे, त्याच्या बसलेल्या फटक्याने तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे, त्याला छळ सहन करावा लागला. हे परमेश्वर सांगतो, मग तो तुम्हाला देत आहे. परमेश्वरच तुम्हाला आठवण करून देते की तुम्ही कोण आहात. कॅपॅसिटी या शब्दामध्ये जर इंग्लिश स्पिरिच्युअली आपण बघितलं ना, तुम्ही अंडरस्टँड करून घ्या की तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय पाहिजे. तुम्ही कोण आहात, ख्रिस्तामध्ये तुम्ही कोण आहात, मग तुम्हाला मागणं गरजेचं आहे. तुम्ही देवाची लेकरे, काहीतरी छाटछूट मागत बसू नका. खरंच काहीतरी हलकं मागत बसू नका.
तुम्ही ख्रिस्तामध्ये विकत घेतलेले आहात. तुम्ही एक देवाचे निवडलेले लेकरू आहात. परमेश्वर म्हणतो मला तुला द्यायचंय, इतकं द्यायचंय ना ते पुरणार नाही, म्हणून तुला तुझ्या कनाती वाढवायच्या आहेत. जे तुझं गेलेलं ते परत तुझ्याकडे येणार आहे. आणि कसं येणार आहे माहिती आहे का? तू कल्पना पण नाही, तू इकडं वाट बघत बसली, तुझ्यासाठी पुरवठा इकडनं येणार आहे, तुझ्यासाठी पुरवठा इकडे येणार आहे. कोणतरी आमेन म्हणा. इकडनं तुझ्यासाठी पुरवठा येणार आहे. तुला कळणार पण नाही चंगाई कुठून येणार, तुला कळणार पण नाही की शांती कसं येणार. तू फक्त विश्वासाने आनंदाने जयघोष कर. जितकं तुम्ही स्तुती आराधना कराल, जितकं तुम्ही देवावर अवलंबून राहणार प्रियानो, तेवढं तुमची ग्रहण करण्याची कॅपॅसिटी वाढणार आहे. आणि हेच मला तुम्हाला आज एनकरेज करायचं आहे की परमेश्वराला आम्हाला द्यायचं आहे. कोण मला हे न म्हणू की हे लोक चर्चला चालले आणि ह्याच्याकडं असंच आहे, ह्याच्याकडं काहीच नाही आहे, असं कोणीसुद्धा आम्हाला ना म्हणू. आमेन. हां, हे किती दिवस झाले या बहिणीच्या जीवनामध्ये काहीच घडामोड होत नाही आहे. शेजारचे आमच्याकडे बघत असतील, नातेवाईक आम्हाला बघत असतील आणि ते म्हणत असेल काय ही बाई जाती पण हिच्यात काहीच बदल नाही, हिच्या कुटुंबामध्ये काहीच बदल नाही, असं आमच्याविषयी कोणी ना म्हणो प्रियानो. कोण हे ना म्हणो की ही बाई सतत आजारी असते, हा भाऊ सतत आजारी असतो, ह्याच्या जीवनामध्ये असं, त्यांच्या कुटुंबामध्ये असं नाही, असं हे आमची गवाही असलीच नाही पाहिजे. आमची गवाही अशी असली पाहिजे की किती सुंदर पुरवठा आहे. हां, साधारण व्यक्ती होता पण केवढा मोठा पुरवठा घरामध्ये आलेला आहे. हां, लोक विचारायला पाहिजे काय गुरुकिल्ली आहे. लोक म्हणायला पाहिजे कसे काय तुमचे रिपोर्ट बदलले गेलेले आहेत. लोक म्हणायला पाहिजे कसं काय तुम्ही एवढं आनंदी आहात, कसं काय तुमच्यामध्ये एवढा बदलाव झालेला आहे, कसं काय तुमची लेकरं आनंदी आहे. तेव्हा आम्ही म्हटलं पाहिजे की आम्ही आमच्या देवामध्ये आनंद करत आहोत. आमचा देव अभिवचन दिलेलं आहे. या वर्षामध्ये जितक्यांना तुम्ही भेटाल हेच म्हणा, परमेश्वर माझी कनाती वाढवणार आहे. हालेलुया. सगळ्यांना सांगा आमच्या घरामध्ये मोठा बदल घडणार आहे आणि तो चांगला असणार आहे. हालेलुया. आमचा पैसा वाढणार आहे. हालेलुया. पैसा म्हटलं की सगळे जोराने आमेन म्हणतात. हालेलुया. आरोग्य भरपुरीने वाढणार आहे. हालेलुया. या वर्षामध्ये सगळे वृद्ध लोकांचं वयोमर्यादा वाढणार आहे. आमेन. एकही पैसा हॉस्पिटलमध्ये जाणार नाहीये. हालेलुया. औषध हवं असेल तर परमेश्वराचा गौरव करा. हालेलुया. 100% रिझल्ट पाहिजे तर देवाला उंच करा, कारण देव म्हणतो मी जे सारेला अभिवचन दिलं त्याप्रमाणे मी केलो. हालेलुया. जर तो म्हटला अगं वान स्त्री तू आनंद कर, मी तुला पुष्कळ देणार आहे, त्या वचनाला पकडून ठेवा. त्या वचनाला पकडून ठेवा प्रियानो. जाऊ देऊ नका. प्रत्येक वचन असं पकडून ठेवा ना, ते माझ्यासाठी झालेलं आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून विश्वासाने जे तुम्हाला पाहिजे ते छान चित्र काढा, एकदम प्रिंट आउट काढा, ते कपाटावर लावा, दारावर लावा, म्हणा की हे मला मिळालेलं. वाह देवाचे लोक. आमेन आमेन आमेन. तुम्ही बोललात त्याच्याप्रमाणे घडलेलं आहे. आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. तुमची कुवत इतकी वाढो, इतकी वाढो, आम्ही देखील आश्चर्यचकित होऊ की बाप रे आले कालचे आणि किती देवाने उंच नेलं. हालेलुया. आम्हाला प्राऊड फील होईल प्रियानो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जेव्हा अद्भुत गवाही होणार तेव्हा आम्हाला आनंद होणार. आम्ही सगळे मिळून आम्ही देवाला उंच करणार, कारण जितकं आम्ही आमच्या देवाला उंच करू तितकं आमचा देव आम्हाला उंच करणार आहे. देव बाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. आमेन आणि आमेन.